माझ्या डोक्यात नेहमी एक विचार येतो असतो, की आपण कुणाचं वाईट नाही केलं, आपल्यासोबतच वाईट का होतं? नंतर समजतं हे गोष्टी चांगल्यासाठीच असतात. कारण एका लाईफमध्ये एक पार्ट आहे. त्या लाईफमध्ये असणाऱ्या गोष्टी ते होतच राहणार आहेत. ते कधी थांबणार नाही. पण स्वतःचा मार्ग स्वतःला शोधायला लागेल. कारण सूर्यकिरण शोधण्यासाठी आपल्याला स्वतःहून त्या अंधारातून उजेडात जायला लागेल. तेच आज मी प्रयत्न केलाच. आज मी ठरवलं होतं, की दिवसभरात असलेले मोटिव्हेशन हे स्वतःला दिलं पाहिजे. आज लाईफमध्ये आपण काय करतोय, काय नाही केलं पाहिजे, हे आपल्याकडे गोल्स अचीव्हमेंट आहेत का नाही हे ठरवण्यासाठी एक नेहमी आपल्याला मार्गदर्शक गुरु असला पाहिजे. आज गुरु आहे म्हणजे स्वामी समर्थ. त्यांच्या मठात आल्यानंतर मला नवीन मार्ग आणि नवीन दिशा नेहमी समजते. आपण केलेली चुका, आपले केलेली प्रायश्चित्त सगळे इथंच आपल्याला फेडायला लागतात. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आज माझे सगळे जुने मित्र भेटले होते. शाळेतल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. मोठं झाल्यानंतर आपल्याला समजते, की आपण किती डोक्यात विचार करून चालतो. आपण हे धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःला हरवून चाललो आहे. त्यासाठीच आज मी स्वतःला डेव्हलप करण्यासाठी घरी आलो. एक पुस्तक काढलं त्यामध्ये मी सर्व काही गोष्टी लिहिल्या. आपल्याला भविष्यात काय करायचंय, काही नाही केलं पाहिजे. हे गोल्स अचीव्हमेंट आपण किती दिवसात पूर्ण केले पाहिजे. हे सगळं ध्येय ठेवून मी त्यासाठी मार्गासाठी निघालो आहे.